धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। वारकरी साहित्य परिषद यांच्या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तमाम मानवजातीला एक संघ करून संत चळवळ गतिमान करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदच्या माध्यमातून होत असलेल्या या जनजागृतीला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। या माध्यमातून वारकरी साहित्य परिषद निलंगा तालुक्याच्या वतीने दिनदर्शिका तयार केली। या दिनदर्शिकेतून संतांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे। निलंगा तालुक्यातील प्रत्येक वारकरी यांना या दिनदर्शिकेचे मोफत वाटप करण्यात येत आहे। नुकतेच जाजनूर येथे ही मोफत दिनदर्शिका वाटप करण्यात आली। यावेळी वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष नामदेव सिरसले, भ.प. उर्मिलाताई गोमसाळे, औसा तालुका अध्यक्ष वसंत कदिरे यांच्या वतीने प्रत्येक गावात मोफत दिनदर्शिका वाटप करण्यात आली। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही छोटी संत जना। बघा, परमेश्वर प्रत्येकाला एक संधी देतो आणि त्या संधीचं सोनं करण्याची ताकद फक्त त्याच्या ज्ञानात आणि आशीर्वादामध्ये ठेवतो। आपल्याकडे ज्ञानही आहे, आशीर्वाद साधू संतांचे आहेत आणि भगवत प्राप्तीसाठी आपण तात्पर्याने इथे सज्ज आहोत। इथं सज्ज झालं काय मिळालं इथला? आमच्या वारकरी साहित्य परिषद संप्रदायानं आज 6 महिन्याच्या मध्ये भजनी मंडळ आज मंदिरात जमा केलं। दुसरं काय पाहिजे महाराज? 12 वर्ष भजन केली, आणखी नाव बाहेर आलं नाही, घराच्या बाहेर आलं नाही महाराज। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असणाऱ्या तुकोबारायांनी अभंगवाणी तुमच्या उंजळीमध्ये प्रगट केली आणि टाळ रूपानं तुम्ही या मंदिरामध्ये भजन केलात। त्याचा प्रसाद आज भेटला। गळ्यात माळ पाहिजे, हातात टाळ पाहिजे आणि मुखामध्ये भगवंताचं नाम पाहिजे। त्यानं काय होईल महाराज? त्यानं एकच होईल, 1 वर्षापर्यंत आमच्या दिनदर्शिकाचे कॅलेंडरचे पान बदलण्यापर्यंत आमच्या प्रत्येकाच्या घरातलं एक पूर्ण वर्ष तयार होईल महाराज। आणि एका वर्षामध्ये एक पोरं तयार नाही, एका वर्षामध्ये 10 पोरं तयार होतील आणि आमचा वारकरी संप्रदाय उच्च पदाला जाईल महाराज, गगनाला भिडेल। आणि तो गगनाला भेटण्यासाठी अगोदर आपण केलं पाहिजे आणि तीच करण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाने भक्तीचा विडा उचलला आणि तो विडा कधी मीराबाईच्या हाती दिला, कधी सखुबाईच्या हाती दिला, कधी जनाबाईच्या हाती दिला आणि त्यांच्या संगतीमध्ये राम नामाचा पवाडा करण्यास सुरुवात केला। असाच राम नामाचा पवाडा चालू असावं, प्रत्येकाला भक्ती मार्गामध्ये तळतळून यावं। कारण त्याच्या मागचं एक कारण आहे, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे। आता आमच्याच नाही, कारण आमच्या नामदेव महाराजांनी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आज या गावामधून ही दिंडी दुसऱ्या गावामध्ये नेण्याचं कार्य आता तुम्ही सुद्धा केलं पाहिजे। मी एवढीच विनंती करू शकते, आमच्या महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष आमच्या खोत मामी हिरकनाबाई खोत आणि आमच्या असणाऱ्या मंदोताई माधवराव गायकवाड यांना एवढीच विनंती करते, तुम्ही 2 मूळ स्तंभ आहात, आधार स्तंभ आहात। प्रपंचामधला वेळ कमी करा आणि परमार्थामध्ये वेळ जास्त द्या, कारण तुमच्या मागोमागो आम्हाला सुद्धा येता येईल आणि सगळं आमचं मंदिर दणदणून भरून निघून या ठिकाणी असणारं हरिनामाचा जयघोष होईल। त्या वारकऱ्याची ओळखच झाली पाहिजे, तेव्हा परमार्थ आला, त्याचा सन्मान झाला पाहिजे। गुण रगत जाय, द्वेष भागत भागत भाग जाय। जो पण गुणवान होते तो पण त्याचे द्वेष टिकून जात नाही, की द्वेष घालण्यासाठी मध्ये काही आहे। महाराष्ट्र राज्य याच अनुषंगाने आज याच मातृभूमीतल्या आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जे कॅलेंडर काढण्यात आलेलं आहे त्या कॅलेंडरच्या माध्यमातून काय उद्योग घेण्यात आलेला आहे। मला सर्वप्रथम नागराज न्यूजच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत। आपण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून
महाराष्ट्रभर प्रकाशित केलेली आहे. काय उद्देश आहे? सुंदर असणारा वारकरी संप्रदाय आमची जनाबाई मुक्ताबाई महिला भजनी मंडळ यांच्यातर्फे सुंदर असणारं आज दिनदर्शिका कॅलेंडरचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते उद्घाटन करत असताना ज्या आमच्या महिला उपयोजित झालेल्या आहेत तो आनंद आज आम्हाला पाहायला मिळालेला आहे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून आणि महिला भगिनी या ठिकाणी या दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून माता भगिनींना जागृत करण्याचं काम या माध्यमातून होतं. याचबरोबर आपल्या निलंगा तालुक्याचे तालुका अध्यक्षही आपल्यासोबत आहेत. नामदेव महाराज शिरसले आपल्यासोबत आहेत. नामदेव महाराज शिरसले, तुम्ही खूप सुंदर उत्पन्न महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही दिनदर्शिका म्हणजे प्रकाशित केलेली आहे. नेमका या दिनदर्शिकेमागचा उद्देश काय आहे? वारकरी साहित्य परिषद शेवटच्या वारकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा एक उपक्रम आहे दिनदर्शिकेच्या माध्यमातून. या माध्यमातून मुक्ताई जनाई मुक्ताई जनाई हरपट मंडळ स्थापन करणे या माध्यमातून हे केले चालू आहे. जनाई मुक्ताई यांचा संदेश देण्याचं काम या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केलं जात आहे. काही गावकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्या गावकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत आणखी काही गावकरी आहेत. माधव गायकवाड आमच्यासोबत आहेत. आज या ठिकाणी दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि वाटप मोफतमध्ये वाटप करण्यात आलेलं आहे. नेमकं काय सांगा? आपल्या गावामध्ये तिलांतर संप्रदाय होता. नंतर सुद्धा आपल्या अध्यक्ष मंडळाताई यांनी मोठं युवजयसे रोपण आयोजनाद्वारे संप्रदाय मोठा करायचा आहे, वाढवायचा आहे. त्याच्याकरता आपल्या ताईनं अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या गावासाठी एवढा वेळ देऊन त्यांनी आपल्या भगिनी तयार करायला सुरुवात केली. त्यांच्याबद्दल अभिनंदन.